ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. आज आपण पाहूया वारी म्हणजे काय. वारी म्हणजे महाराष्ट्राची लोकशाही. जाणून घ्या वारकरी नेमकं कोणाला म्हणतात. रंजक इतिहास आणि महत्व. चला पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो. उन्हाचे चटके, पावसाचा मारा, तरीही चेहऱ्यावर हास्य आणि मुखात विठ्ठलाचे नाव. हे वारकरी नेमके येतात कुठून. ही वारी माणसाला माणूस बनवणारी ताकद का आहे जाणून घ्या. वारी ही महाराष्ट्राची एक अत्यंत प्राचीन, पवित्र आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही केवळ एक तीर्थयात्रा नसून तो एक भक्तीचा महासागर आहे. वारकरी संप्रदायाचा इतिहास आणि स्वरूप समजून घेता येईल. 1. वारी म्हणजे काय. वारी या संकल्पनेचा अर्थ आणि व्याप्ती अत्यंत व्यापक आहे. ती केवळ एक धार्मिक यात्रा नसून ती एक सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक चळवळ आहे. याचे सविस्तर विश्लेषण आपण पाहूया. 1. वारी या शब्दाचा मूळ अर्थ. वारी हा शब्द वार या शब्दापासून आला आहे. याचा अर्थ फेरी मारणे किंवा ठराविक काळाने नियमितपणे भेट देणे असा होतो. वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी ठराविक वेळी, मुख्यतः आषाढी आणि कार्तिकी एकादशीला, भक्तांनी आपल्या गावावरून पायी चालत पंढरपूरला जाणे याला वारी असे म्हणतात. 2. वारीचे स्वरूप. 1. भक्तीचा महासागर. वारी ही एक सामुदायिक साधना आहे. यात सहभागी होणाऱ्यांना वारकरी म्हणतात. वारीचे स्वरूप समजून घेण्यासाठी खालील पैलू महत्वाचे आहेत. पायी प्रवास म्हणजेच दिंडी. हजारो वारकरी अनेक दिवस पायी चालतात. याला दिंडी म्हणतात. दिंडी म्हणजे केवळ चालणे नसून त्यात भजन, कीर्तन आणि नामस्मरण याचा समावेश असतो. समतेचा विचार. वारीमध्ये जात, धर्म, गरीब श्रीमंत किंवा उच्च नीच असे कोणतेही भेद नसतात. इथे प्रत्येक जण फक्त एक वारकरी असतो. वाटेत मिळणारी खिचडी किंवा इतर प्रसाद सर्वांनी एकत्र बसून म्हणजे पंगतीत बसून खाणे हा सामाजिक समतेचा सर्वात मोठा धडा आहे. शिस्त आणि नियम. वारीमध्ये कठोर शिस्त असते. दररोज सकाळी काकड आरती, दिवसातून भजने, दुपारी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा वाचन आणि रात्री हरिपाठ असे वेळापत्रक असते. या शिस्तीमुळे वारीला चालते बोलते विद्यापीठ असे म्हटले जाते. नामस्मरण. वारकऱ्याच्या मुखात सतत रामकृष्ण हरी हा नाममंत्र असतो. हे सततच्या नामस्मरणाने मनातील विकार दूर करून ईश्वराशी जोडले जाण्याचे माध्यम आहे. 3. वारीचा आध्यात्मिक आणि सामाजिक उद्देश. अहंकाराचे विसर्जन. पायी चालताना होणारा शारीरिक त्रास, ऊन, वारा, पाऊस सहन करूनही मुखात विठ्ठलाचे नाव घेणे, यातून वारकऱ्याचा मीपणा किंवा अहंकार गळून पडतो. भक्तीचा प्रसार. संतांनी म्हणजे ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ महाराज भक्ती मार्ग सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वारीची ही परंपरा विकसित केली. संस्कृत मधील कठीण ज्ञान मराठी अभंगातून सामान्यांना समजेल अशा भाषेत वारीद्वारे गावागावात पोहोचले. पर्यावरण आणि स्वच्छता. वारीच्या काळात वारकरी निसर्गाची हानी होणार नाही याची दक्षता घेतात आणि वाटेतील गावांमध्ये स्वच्छतेचा संदेश देतात. 4. वारीचे आधुनिक महत्व. आजच्या धकाधकीच्या जीवनात वारी हे मानसिक शांततेचे मोठे साधन बनले आहे. जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी लोक राहतात तिथे तिथे आज टोकनवारी किंवा सामुदायिक भजनातून ही परंपरा जपली जात आहे. वारीने महाराष्ट्राला माणुसकी आणि संयम ही 2 मूल्ये दिली आहेत. थोडक्यात सांगायचे तर वारी म्हणजे केवळ पंढरपूरला जाणे नव्हे तर स्वतःचा शोध घेत अहंकाराचा त्याग करून ईश्वराच्या अस्तित्वात विलीन होण्यासाठी केलेला
एक अखंड प्रवास म्हणजेच वारी होय. 2. वारकरी म्हणजे कोण? वारकरी म्हणजे कोण हे केवळ वरवरच्या अर्थाने न समजता त्यांच्या आचरणातून, विचारातून आणि जीवन पद्धतीतून समजून घेणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी असणे ही एक मोठी जबाबदारी आणि सन्मानाची गोष्ट मानली जाते. वारकरी म्हणजे कोण याचे सविस्तर वर्णन खालील मुद्द्यात करता येईल. 1. शब्दशः अर्थ. वारी करणाऱ्या व्यक्तीला वारकरी म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती नियमितपणे एखादे व्रत पाळतो, तद्वतच जो पंढरीच्या विठ्ठलाची ओढ लागल्यामुळे दरवर्षी न चुकता पायी प्रवास म्हणजे वारी करतो, तो वारकरी. 2. वारकऱ्यांची आचारसंहिता म्हणजेच नियम. वारकरी होण्यासाठी काही विशिष्ट नियमांचे पालन करणे आवश्यक असते. यालाच वारकरी संप्रदायाची दीक्षा मानले जाते. माळकरी. वारकरी संप्रदायाचा स्वीकार करताना गळ्यात तुळशीची माळ धारण केली जाते. ही माळ विठ्ठल भक्तीचे आणि सात्विकतेचे प्रतीक आहे. व्यसनमुक्ती. वारकऱ्याच्या जीवनात मद्यपान, मांसाहार आणि इतर कोणत्याही व्यसनांना थारा नसतो. एक शुद्ध आणि सात्विक जीवन जगणे हा वारकऱ्यांचा मुख्य धर्म आहे. सदाचार. खरे बोलणे, दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे, कुणाचेही वाईट न चिंतणे आणि कष्टाची भाकर खाणे हे वारकऱ्यांचे प्रमुख गुण आहेत. नामस्मरण. वारकऱ्याच्या मुखात सतत विठ्ठल विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी हा नाममंत्र असतो. काम करत असतानाही त्यांचे मन देवाच्या स्मरणात असते. 3. माऊली भाव आणि समता. वारकरी संप्रदायातील सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे समता. वारकरी संप्रदायात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. येथे राजा असो वा रंक, ब्राह्मण असो वा शूद्र, सर्वजण एकाच पंक्तीत बसून जेवतात. एकमेकांना माऊली किंवा वारकरी म्हणून संबोधले जाते. ही एकमेकांबद्दलची आदर भावना वारकऱ्यांना एकसंग ठेवते. 4. भक्तीची पद्धत म्हणजे भजन आणि कीर्तन. वारकरी केवळ मंदिरात जाऊन पूजा करत नाहीत, तर ते भक्तीचा मार्ग कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून निवडतात. अभंग. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा आणि संत एकनाथ महाराज यांच्या अभंगाचे वाचन आणि गायन करणे हा वारकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दिंडी. वारीच्या काळात दिंडीत चालताना टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठलाचे नामसंकीर्तन करणे हे वारकऱ्यांचे मुख्य साधन आहे. 5. वारकऱ्यांचे तत्वज्ञान. वारकऱ्यांचे तत्वज्ञान खूप सोपे आणि खोल आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हे संत तुकाराम महाराजांचे वाक्य वारकऱ्यांचे ब्रीदवाक्य आहे. जो गरिबांची आणि दुःखी माणसांची सेवा करतो तोच खरा वारकरी. देवाची सेवा म्हणजेच मानव सेवा. ईश्वराच्या मूर्तीची पूजा करण्यापेक्षा मानवाच्या दुःखात धावून जाणे आणि सर्वांशी प्रेमाने वागणे हेच वारकऱ्याचे खरे कर्म आहे. थोडक्यात सांगायचे तर वारकरी म्हणजे असा भक्तिमार्ग जो स्वतःच्या मनातील अहंकार नष्ट करून संतांच्या शिकवणीचा आधार घेऊन शिस्तबद्ध जीवन जगतो आणि मानवतेच्या मार्गाने चालत विठ्ठलापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासाठी वारी ही केवळ प्रवास नसून स्वशुद्धीची प्रक्रिया आहे. 3. वारीचा रंजक इतिहास. वारीचा इतिहास हा केवळ तारखा किंवा घटनांचा प्रवास नसून तो महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचा आणि सामाजिक क्रांतीचा एक गौरवशाली अध्याय आहे. याचा रंजक इतिहास टप्प्याटप्प्याने समजून घेता येईल. 1. प्राचीन मुळे आणि संत नामदेव महाराज. वारीची परंपरा नेमकी कधी सुरू झाली याचा कोणताही एक निश्चित पुरावा उपलब्ध नसला तरी संत नामदेव महाराजांच्या म्हणजेच 13व्या शतकाच्या काळापासून ही परंपरा अधिकृतपणे दृढ झाल्याचे मानले जाते. संत नामदेव महाराज स्वतः पंढरपूरचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या समकालीन संतांच्या साहित्यात पंढरीची वारी या उल्लेखाचे संदर्भ आढळतात. नामदेव महाराजांनी आपल्या आयुष्यात अनेकदा पंढरपूरची वारी केली होती आणि त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि वारकरी भक्तांचा एक मोठा समुदाय असे.
येथूनच दिंडी या प्रथेचा पाया रचला गेला. 2. संत ज्ञानेश्वर महाराजांची पावन परंपरा. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर त्यांच्या भावंडांनी म्हणजे निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जाण्याची सुरुवात केली असे मानले जाते. यातूनच पालखी सोहळ्याची संकल्पना जन्माला आली. आळंदीहून निघालेली ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पालखी हे वारीचे मुख्य आकर्षण बनले. 3. संत तुकाराम महाराजांचा काळ. वारीच्या इतिहासाला खऱ्या अर्थाने लोक चळवळीचे स्वरूप संत तुकाराम महाराजांच्या काळात मिळाले. म्हणजे 17व्या शतकात संत तुकाराम महाराज हे स्वतः दरवर्षी वारी करत असत. त्यांनी आपल्या अभंगातून पंढरपूर आणि विठ्ठलाच्या वारीचे महात्म्य घराघरात पोचवले. तुकाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा विठोबा म्हणजेच महादेव महाराज यांनी देहू येथून तुकाराम महाराजांचा पादुका घेऊन वारीला जाण्याची परंपरा सुरू केली. आजही परंपरा तितक्याच उत्साहाने साजरी केली जाते. 4. रंजक वळण. पालखी सोहळा आणि दिंडीचे स्वरूप 18व्या आणि 19व्या शतकात वारीचे स्वरूप अधिक शिस्तबद्ध झाले. हैबतराव बाबा आरफळकर हे पेशव्यांच्या दरबारातील एक सरदार होते. त्यांनी 19व्या शतकाच्या सुरुवातीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आजचे शिस्तबद्ध स्वरूप दिले. पालखीला रथाची जोड दिली आणि वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांची व्यवस्था लावली. या काळात वारीमध्ये दिंडी संस्कृती विकसित झाली. प्रत्येक गावाची किंवा विशिष्ट समुदायाची एक दिंडी असते, ज्याचे स्वतःचे स्वतंत्र वेळापत्रक, भजनाची पद्धत आणि शिस्त असते. 5. वारीचा इतिहास. 1. सामाजिक क्रांती. वारीच्या इतिहासातील सर्वात रंजक आणि महत्वाचा भाग म्हणजे तिने घडून आणलेली सामाजिक क्रांती. जातीभेदाची भिंत. ज्या काळात जातीभेदाचे निर्बंध कडक होते, त्या काळात वारीने सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणले. चोखामेळा म्हणजेच दलित संत यांच्यापासून ते उच्चवर्णीय संतांपर्यंत सर्वजण विठ्ठलाच्या दारात एकाच पातळीवर उभे राहिले. लोकशाहीचे प्रतीक. वारीमध्ये कोणताही नेता किंवा हुकुमशहा नसतो. तिथे सर्वजण विठ्ठल या एकाच ईश्वराचे सेवक असतात. म्हणूनच वारीला महाराष्ट्राची लोकशाही असे म्हटले जाते. 6. वारीचा आधुनिक प्रवास. गेल्या अनेक वर्षापासून वारी हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाही. स्वातंत्र्यापूर्वी अनेक समाजसुधारकांनी वारीच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. आज वारीमध्ये केवळ अध्यात्मच नाही तर शिक्षण, स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि वृक्षारोपण असे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. थोडक्यात सांगायचे तर वारीचा इतिहास म्हणजे संत ज्ञानेश्वराने दिलेला ज्ञानाचा प्रकाश, संत नामदेवांनी रुजवलेली भक्ती आणि संत तुकारामाने दिलेली अभंगाची जोड या तिन्हींचा एक अखंड प्रवास आहे. हा इतिहास आजही दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या पाऊलखुणांतून पंढरपूरच्या दिशेने जिवंत होत असतो. 4. वारीचे महत्व. वारीचे महत्व हे केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक मर्यादेत न राहता त्यांचे परिणाम मानवी जीवन, समाज आणि संस्कृतीवर खूप खोलवर होतात. वारीचे महत्व खालील विविध पैलूंमधून सविस्तर समजून घेता येईल. 1. आध्यात्मिक आणि मानसिक महत्व. अहंकाराचे विसर्जन. वारीचा प्रवास हा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आव्हानात्मक असतो. ऊन, वारा, पाऊस आणि मैलोन्मैलाचे अंतर पार करताना माणसाचा अहंकार आपोआप गळून पडतो. मीपणा संपून आम्ही आणि विठ्ठलमय होणे ही वारीची मोठी उपलब्धी आहे. मानसिक शांती. सततच्या धावपळीच्या जीवनात नामस्मरण आणि कीर्तनामुळे वारकऱ्यांना विलक्षण मानसिक शांतता मिळते. हा प्रवास एका प्रकारे मेडिटेशन म्हणजे ध्यान किंवा माइंड फुलनेसचाच भाग आहे. ईश्वरी अनुभूती. पंढरपूरला पोहोचल्यावर विठ्ठलाच्या दर्शनाने मिळणारा आनंद हा वारकऱ्यांसाठी त्यांच्या वर्षभराच्या तपस्येचे फळ असतो, ज्यामुळे त्यांना नवचैतन्य मिळते. 2. सामाजिक महत्व म्हणजे समतेचा संदेश. सामाजिक ऐक्य. वारीमध्ये कोणताही उच्च नीच,
असा भेद नसतो. इथे सर्वजण केवळ वारकरी असतात. एकाच पंक्तीत बसून जेवणे आणि एकमेकांच्या दुःखात सहभागी होणे यातून सामाजिक समतेचा सर्वात मोठा धडा मिळतो. मानवतेचा पुरस्कार जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या संत तुकारामांच्या अभंगानुसार एकमेकाच्या मदतीला धावून जाणे ही वारकऱ्यांची संस्कृती आहे. ही परंपरा समाजात माणुसकी टिकवून ठेवण्यास मदत करते. 3. सांस्कृतिक आणि शैक्षणिक महत्त्व. चालते बोलते विद्यापीठ. वारीला महाराष्ट्राचे चालते बोलते विद्यापीठ म्हटले जाते. वाटेत होणारी कीर्तने, प्रवचने आणि अभंगाचे गायन यातून सामान्य माणसालाही तत्वज्ञान, इतिहास आणि साहित्याचे शिक्षण सहज मिळते. लोककलांचे जतन. टाळ, मृदुंग, वीणेचा नाद आणि भजनी ठेगा यातून महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांचे जतन आणि संवर्धन पिढ्यानपिढ्या होत आले आहे. शिस्त आणि व्यवस्थापन. लाखो लोकांचा समूह कोणताही मोठा गोंधळ न होता अत्यंत शिस्तबद्ध रीतीने शेकडो किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतो. हे इव्हेंट मॅनेजमेंटचे जगातील एक उत्तम उदाहरण मानले जाते. 4. पर्यावरण आणि आरोग्याचे महत्त्व. आरोग्य. पायी प्रवासामुळे वारकऱ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. हे एक प्रकारे फिटनेसचे जुने पण प्रभावी तंत्र आहे. स्वच्छता आणि निसर्गप्रेम. वारीमध्ये वारकरी पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतात. आताच्या काळात वारीमध्ये प्लास्टिक मुक्त वारी, झाडे लावा झाडे जगवा आणि स्वच्छता अभियान यासारख्या उपक्रमांवर विशेष भर दिला जातो. 5. एक जीवनशैली. वारी ही वारकऱ्यांसाठी केवळ वर्षातून एकदा करायची यात्रा नसून ती एक जीवनशैली आहे. वर्षभर सात्विक आहार घेणे, नियमित नामस्मरण करणे आणि संतांचे विचार आचरणात आणणे यामुळे वारकऱ्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व सकारात्मक बनते. थोडक्यात सांगायचे तर वारीचे महत्त्व हे एका शब्दात सांगायचे तर संस्कार आहे. ही परंपरा माणसाला केवळ देवापर्यंत पोचवत नाही तर ती माणसाला माणूस म्हणून अधिक प्रगल्भ आणि संवेदनशील बनवते. वारीमुळेच महाराष्ट्राची संस्कृती आजवर इतकी समृद्ध आणि जिवंत राहिली आहे. थोडक्यात सांगायचे तर वारी म्हणजे अहंकाराचा त्याग करून विठ्ठल नामात विलीन होण्यासाठी केलेला एक विठ्ठलमय प्रवास आहे. वारी ही फक्त यात्रा नाही तर ती एक विचारसरणी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या प्रत्येक वारकरी मित्राला शेअर करा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जय हरी विठ्ठल लिहून नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.